नमस्कार. आपल्या आयुष्यात आपण नेहमी कर्माच्या आणि त्यांच्या फळाच्या चिंतेत अडकलेलो असतो. पण काम कसं करावं याचं सर्वात सोपं आणि अचूक उत्तर भगवान श्रीकृष्णांनी 5000 वर्षापूर्वीच देऊन ठेवलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 47, 48 आणि 49 या 3 अत्यंत महत्त्वाच्या श्लोकांचा अर्थ आणि त्याचा आपल्या रोजच्या आयुष्यात कसा वापर करायचा हे पाहणार आहोत. मित्रांनो, हे तिन्ही श्लोक आपल्याला फक्त एकच गोष्ट शिकवतात: प्रक्रियेवर प्रेम करा, निकालावर नाही. जेव्हा आपण फळाची चिंता सोडून पूर्ण ताकदीने काम करतो, तेव्हा आपोआपच उत्कृष्ट निकाल मिळतात. व्हिडिओ पूर्ण पहा, श्लोक व्यवस्थित ऐका. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 2, सांख्ययोग, श्लोक क्रमांक 47. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भूमा ते संगोस्त्वकर्मणी. अर्थ: आपले नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफळांवर तुझा अधिकार नाही. आपल्या कर्मफळास आपण कारणीभूत आहोत असे तू कधीही समजू नकोस. तसेच आपले कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. तात्पर्य: या ठिकाणी कर्म, विकर्म आणि अकर्म या तिन्ही गोष्टी विचारणीय आहेत. प्राप्त प्राकृतिक गुणांनुसार अनेक कार्य म्हणजे नियत कर्म होय. विकर्म म्हणजे शास्त्राविरुद्ध केलेले कर्म होय आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे होय. भगवंतांनी अर्जुनाला निष्क्रिय न होता कर्मफलेच्छारित होऊन आपले विहित कर्म करण्याचा उपदेश दिला. आपल्या कर्मफळांवर आसक्त असणारा मनुष्य आपल्या कर्मासही कारणीभूत असतो. त्यामुळे तो या प्रकारच्या कर्मांचा उपभोग घेतो किंवा त्यापासून दुःख भोगतो. नियत कर्मांचा विचार केल्यास अशा प्रकारचे कर्म 3 प्रकारे विभाजित करता येते: नित्यकर्म, नैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म. शास्त्रांच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून फलेच्छाविरहित केलेले कर्म सत्वगुणयुक्त कर्म असते. फळांची आशा ठेवून केलेले कर्म बंधनकारक ठरते, म्हणून असे कर्म अशुभ असते. स्वतःचे नियत कर्म करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याने फळावर आशा न ठेवता कर्म करणे आवश्यक आहे. असे निष्काम भावाने केलेले कर्म निसंशयपणे मनुष्याला मोक्षमार्गावर घेऊन जातात. यास्तव भगवंतांनी अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्य म्हणून युद्ध करण्यास सांगितले. त्याने युद्धात भाग न घेणे ही आसक्तीचीच दुसरी बाजू आहे. सकारात्मकता किंवा नकारात्मकता अशी कोणत्याही प्रकारची आसक्ती बंधनासच कारणीभूत ठरते. निष्कर्म हे पापमय आहे. यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हा अर्जुनासाठी एकमात्र मुक्तीचा शुभदायी मार्ग होता. श्लोक क्रमांक 48. योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यासिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते. अर्थ: हे अर्जुना, यश
आणि अपयशांवरील संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने आपली कर्म कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते. तात्पर्य: श्रीकृष्ण अर्जुनाला योगयुक्त कर्म करण्यास सांगतात. हा योग म्हणजे काय? योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियांचे नियंत्रण करून परमतत्वावर मन एकाग्र करणे होय. परमतत्व म्हणजे काय आहे? परमतत्व म्हणजेच श्री भगवान होत आणि भगवंत स्वतः अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाने युद्धाच्या परिणामांचा विचार करण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. लाभ अथवा जय हा श्रीकृष्णांचा प्रश्न आहे. श्रीकृष्णांच्या आदेशानुसार अर्जुनाने कार्य करण्याचा उपदेश त्याला देण्यात आला होता. श्रीकृष्णाच्या आज्ञेचे पालन करणे हाच वास्तविक योग आहे आणि याचेच पालन कृष्ण भावनामृत पद्धतीने केले जाते. कृष्ण भावनामृताद्वारेच मनुष्य स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करू शकतो. मनुष्याने श्रीकृष्णाचा सेवक किंवा श्रीकृष्णाच्या सेवकाचा सेवक बनणे आवश्यक आहे. कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा हाच योग्य मार्ग आहे आणि या मार्गाद्वारेच आपण योगयुक्त कर्म करू शकतो. अर्जुन क्षत्रिय आहे आणि म्हणून तो वर्णाश्रम धर्म संस्थेत सहभागी होत आहे. विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की वर्णाश्रम धर्म पद्धतीचा संपूर्ण उद्देश श्री विष्णूंना संतुष्ट करणे हा आहे. भौतिक जगातील नियमांप्रमाणे प्रत्येक जण स्वतः तृप्त होण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु वास्तविकपणे मनुष्याने स्वतःची संतुष्टी न करता श्रीकृष्णांना संतुष्ट केले पाहिजे. म्हणून जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णांना संतुष्ट करीत नाही तोपर्यंत तो वर्णाश्रम धर्माच्या तत्वांचे पालन योग्य रीतीने करू शकत नाही. अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांनी सांगितलेल्या प्रमाणे कार्य करण्याचा उपदेश अर्जुनाला देण्यात आला आहे. श्लोक क्रमांक 49. दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धो शरणमवैच्छः कृपणः फलहेतवः. अर्थ: हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य कर्मांना तू दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफळांचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. तात्पर्य: आपण भगवंताचे नित्य सेवक आहोत. हे आपले मूळ स्वरूप वस्तुतः जाणणारा मनुष्य कृष्ण भावनाभवित कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मांचा त्याग करतो. पूर्वीच वर्णन केल्याप्रमाणे बुद्धियोग म्हणजे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा होय. अशी भक्तिपूर्ण प्रेममयी सेवा म्हणजे आत्म्याचा कर्म करण्याचा योग्य मार्ग आहे. केवळ कृपण लोकच आपल्या कर्मफळांचा उपभोग घेण्याची इच्छा करतात, पण त्यामुळे ते भवबंधनात अधिकच गुंतत जातात. कृष्ण भावनेमध्ये केलेल्या
कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मे ही निंद्य कर्मेच आहेत. कारण अशा कर्मामुळे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्याच चक्राला बांधला जातो. म्हणून मनुष्याने स्वतःच कर्माचे कारण बनण्याची इच्छा कधीच करू नये. सर्व काही कृष्ण भावनेमध्ये म्हणजेच श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी केले पाहिजे. कृपण व्यक्तीला सुदैवाने किंवा कठीण परिश्रमाने प्राप्त केलेल्या संपत्तीचा योग्य उपयोग कसा करावा याचे ज्ञान नसते. मनुष्याने आपली संपूर्ण शक्ती कृष्ण भावना भवित कर्म करण्यात व्यय केली पाहिजे आणि त्यामुळेच त्याला आपले जीवन यशस्वी करता येईल. कृपण व्यक्तीप्रमाणेच दुर्दैवी लोकही आपल्या मानवी शक्तीचा भगवत सेवेमध्ये उपयोग करीत नाहीत.